हा, तुम्हाला काय काय त्रास होतोय? मला ना मॅडम काहीच त्रास नाहीये, फक्त एकच गोष्ट आहे की असं मला रात्री 2 3 3 4 4 वाजून जाता पण मला झोपच लागत नाही. मला असं वाटतं रात्री झोप झाल्यानंतर झोप नाही झाली म्हणून सकाळी तरी झोप लागेल, पण नाहीच, असं होतच नाही, मला झोपच लागत नाही हो. ठीक आहे, एक मिनिट. मोठा श्वास घ्या तर. बरं, हा करा. आ, हे बघा, मी तुम्हाला ना काही गोळ्या लिहून देते. त्या गोळ्या तुम्ही घेऊन या हं. आणि रात्री एक गोळी घेत जा झोपायच्या आधी. अच्छा, हो, ठीक आहे, चालेल मॅडम, मला तुम्ही लिहून द्या चालेल. आणि मग मी घेते त्या गोळ्या. हो त्याच्याने मला बरं वाटेल ना? हो झोप हो, लागेल ना? एकदम बरं वाटेल आणि झोप पण व्यवस्थित लागेल. अच्छा हा, अच्छा, ठीक आहे मॅडम, चला मग मी तुमची हो फीज चालेल. वगैरे देते. आईला दरवाजा तर उघडाच आहे. अं, आ, पांडे कुठे गेला? पांडे, ओय पांडे, अरे बाबा साखर पाहिजे मला. अरे पांडेची बायको झोपेले यार. झोपेल पण किती भारी, झोपल्यात पण एवढी हॉट दिसते ना. वा 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 वा. हम्म. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, ओ वहिनी. तिच्या आईला वहिनी काय बेशुद्ध बेशुद्ध पडल्या काय? जिवंत आहे रे बाबा. आईला म्हणजे आज लय मस्त चान्स आहे. आज पांडे पण घरी नाहीये. आज मस्त चान्स भेटलाय. एवढ्या दिवसापासून फक्त वहिनीला बघतच होतो, पण आज ना मस्त पैकी मौका भेटलाय. आता आता ना मी हा मौका काही सोडत नसतो. मस्त ना चान्स मारून घेतो. मौके पे चौका. पांडे तेरी बीबी तो गई. अरे दरवाजा कुठे ठेवती, कधी पण लावून घ्यायचा म्हटलं. दरवाजा मलाच लावून घ्यायला लागतो. कधी आलं घुसलं घरात तर किती अवघड आहे. झोप लागली का? अरे तुला झोप लागली पण दरवाजा उघडा ठेवून झोपली होती का? अहो, मला एक गोष्ट सांगा, असं काय बोलताय तुम्ही? हा, काय? राहून गेला असेल दरवाजा उघडा अरे आता. पण उघडं ठेवायचं, काही घुसलं मांजर बिंजर कुत्र बिंजर किती अवघड आहे. मांजर कुत्र्याचा सोडा. हा, तुम्ही घरात आल्यानंतर मी झोपलेली असताना तुम्ही काय करत होते? आणि मी कुठे काय करत होतो? नाटकं करूच नका तुम्ही. मी झोपलेली होती तरी मला जाणवत होतं ना सगळं. अरे मी नव्हतोच ना घरात. चांगले नालायक झाले तुम्ही. हा? हा, झोपलेल्या माणसाचा फायदा उचलता. वा वा वा, अरे पण मला तू काय बोलती मला काही समजतच नाहीये. चांगलं नाटक करताय तुम्ही. तुम्ही नव्हते आले का आत्ता? हा, नाही आलोच नाही ना मी. अहो, तुम्ही माझ्यासोबत सगळं काय केलं आत्ता, प्रेम केलं तुम्ही माझ्यासोबत. काय? अरे मी तर आलोच नाही, घरात सुद्धा घुसलो नाही, म्हणून तर म्हटलं दरवाजा का उघडा ठेवला. काय बोलती तू? मी कुठे प्रेम केलं? काय येळीबिडी झाली काय? काय झालं? काय नाही, भास झाला असेल मला. अरे भास व्हायला लागले तुला काही पण. हम्म, ठीक आहे, जाऊ द्या. डॉक्टर बाई आल्या होत्या बरं का, हा, त्यांनी काय गोळ्या म्हणे? गोळ्या दिल्या मला, झोप लागत नाही ना मला. हा, पण आता लगेच झोप लागली दिसली तुला. हा, मग झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या ना त्यांनी मला, म्हणून मग मी एक गोळी घेतली आणि झोपून घेतलं दुपारची. त्याचा इफेक्ट झाला वाटतं चांगला. हा,
डॉक्टर बाई चांगलं वाटते बरं का, किती तू ट्रीटमेंट घेत जातो. हो हो. बरं ठीक आहे, आता मी काय म्हणतो, काय बनवलंय का खायला वगैरे? हा बनवलंय बघा ना, जा ना, भेंडीची भाजी आणि तुला नाही पोळ्या. जेवायचं का? नाही मी जेवली. बरं ठीक आहे, मी घेतो जेवण. नवरा म्हणतो तो नाही आला, मग आलो होतं. मी झोपेत जरी होते पण मला काय भासबीस नाही झाला, मला जाणवलं, कारण की बघितली का माझी अवस्था. ओ वहिनी. तुम्ही हा मी. काही लागत होतं का? नाही नाही, असं चाललो होतो. म्हटलं तुमची तब्येत खराब आहे ना, म्हटलं नाही तुम्हाला भेटून घ्यावं थोडं. काहीतरी लागलं हो इथं. तब्येत, माझी तब्येतीला काय होणार आहे, मी एकदम टणटण येते. आता काल परवा तर डॉक्टर बघितला मी, घरी आलो होतो तुमच्या. हा ते ना, मला झोपच येत नाही, तर मग डॉक्टरांना बोलवलं होतं, मग त्यांनी झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या. अच्छा असं. हम्म. तेच म्हणून माझं काम झालं. आ? काही नाही काही नाही. तुम्हाला अं, कसं माहिती पण डॉक्टर आले होते घरी असं? अहो दिसले ना, आता मी तुमच्या बाजूलाच राहतो. हा पण मग तुम्ही अहो, दिसले होते म्हणून तर मी बोललो. अच्छा अच्छा. बरं ते जाऊ द्या. तुम्ही आज नाही, या साडीत लयच भारी दिसताय हो. थँक्यू थँक्यू. तसं तुम्ही जीन्स टॉप मध्ये पण खूप हॉट दिसता. अच्छा. हा, तुमचा म्हणजे फिगर लय मस्त आहे. माझी बायको जर असती ना अशी, तर मग वा, मजाच आली असती मला. का हो वहिनी, तो पांडे काही करतो का नाही तुमच्या सोबत? काय विचारताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला समजतंय का काय बोलताय? अहो म्हटलं आता तो ना मला कंटिन्यू बाहेर दिसतो. कधी 4 दिवस इकडे ह्या ट्रिपला, कधी 5 दिवस त्या ट्रिपला. अहो मग त्यांचं काम आहे. नाही मग म्हणून म्हटलं की काही म्हणजे मजा देतो का नाही तुम्हाला? ओ तुम्ही ते आमचा पर्सनल विषय आहे तो, तुम्ही तसं काही बोलू नका माझ्याशी. अच्छा, बरं ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कधी फिलिंग्स वगैरे येत नाही का? अहो तुम्ही काय विचारताय, मला फिलिंग्स आल्या की मग बघेन माझा नवरा आणि मी. अहो तुमचा नवरा कशाला, मला बघा ना. हो, जरा नीट सांभाळून, तोंड सांभाळून बोला. तोंड सांभाळून. हो. अच्छा. तुम्ही जरा जास्तच बोलताय, अति बोलताय. अहो तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय. हे काय चांगल्यासाठी सांगत नाही तुम्ही मला. अहो तुमचा आता तो नवरा पांडे, तो म्हातारा झालाय. अहो तो म्हातारा असो, जवान असो, लहान असो, मोठा असो, मला काही घेणं देणं नाही. माझा नवरा आहे, मला बस झालं माझा नवरा. अहो मग मला पण बस करा ना त्याच्यात. अहो तुम्ही जरा नीट बोला तर. हा, ही कोणती भाषा आहे बोलण्याची? हे बघा, आम्ही सरळ जाईल तुमच्या बायकोला सगळं काही सांगून दिलं. बरं, सांगायच्या आधी हे बघा. हा 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 व्हिडिओ कधी काढला तुम्ही? फोन दाखवा मी नाही इकडं. देणार फोन, माझा व्हिडिओ. अगं फोन दाखव ना इकडं. हा व्हिडिओ कधी काढला तुम्ही? डिलीट करा तो. आणि तुम्ही आले होते? बघा ना कोण आहे त्याच्यात, मी तुम्ही, वा काय मजा येते. तुम्ही आले होते ना त्या दिवशी? हा. अहो काय झालं माहितीये का, मी लय दिवसापासून तुम्हाला बघतोय आणि असं मोकळा व्हायचा चान्सच नाही भेटला तुमच्यावर. नीट बोला नाही तर बघा. त्या दिवशी तुम्ही एकट्या होत्या, चान्स भेटला मग मारला डाव. तो व्हिडिओ डिलीट करा. तो व्हिडिओ डिलीट होणार नाही. उलट आता ऐका तुम्ही, मला ना रोज एक डाव तरी पाहिजे. एक डाव पाहिजे तुम्हाला? हा, फक्त एक डाव रोज. नाहीतर तुम्हाला माहितीये, व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्या सोसायटीच्या ग्रुपवर, त्याच्यानंतर मग बाहेर शहरात, मग कुठं कुठं जाईल त्याचा भरोसा नाही. बघा आता तुम्ही तुमचा विचार करा. हा. अहो एवढंच पाहिजे होतं का? मग आधी सांगायचं ना मला. मी तर तयार आहे हो. तुम्ही मला सांगितलंच नाही, उगाच हा व्हिडिओ काढला. मला आधीच सांगितलं असतं तर मी रोजच दिलं असतं ना हो तुम्हाला.
अहो मग मी पण तयार आहे ना, मला तेच तर पाहिजे. अच्छा, हा. मग इथं नको. मला काय वाटतं, या सगळ्या गोष्टी ना आपल्या बेडरूम मध्ये झाल्या पाहिजे. हा, मागच्या वेळेस बेडरूम मध्ये झालं ना, लई मजा आली होती. तुमची हो. गादी काय स्पंची आहे, चुपूक चुपूक करते. हा. हा. चला मग चला. बेडरूम मध्ये. हा. दरवाजा लावून घेतो. हो, कडी नाही हो माझ्या दरवाजाला. पण जाऊ द्या, घरी नाहीये कोणी तसं पण. मग पण वहिनी, मला वाटलं नव्हतं की तुम्हाला, म्हणजे तुम्ही लगेच हो म्हणाल. अच्छा, हा, खरंच ना. जाऊ द्या, हो म्हटल्यानंतर तर समजलं ना तुम्हाला. मग म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पांडे काही खुश ठेवत नाही. हो, बरोबर समजले बरं का. बसा ना तुम्ही, बसा ना. अहो बसायचं काय आता, आता आपलं कामच चालू करू ना. करू ना. पहिले मला वाटतं 2 शब्द बोलले पाहिजे आपण. हा? अहो का काय, हो तुम्ही असा मार्ग निवडला? हा, व्हिडिओ काढायपेक्षा मला एकदा विचारूनच घेतलं असतं. मी का नाही म्हटली असती बरं? अहो काय माहिती का, एक तर बाईच्या जातीवर कधी विश्वास नाही करू शकत. अच्छा. कसं आहे हो, म्हणजे कधी पडलं त्याचा भरोसा नाही राहत ना. हम्म, हम्म. हा. आणि परत आपली एवढी बॉन्डिंग नव्हती. अच्छा. मी तुम्हाला कसं येऊन डायरेक्ट विचारणार आहे. अहो, विचारलं असतं. उगाच तुम्हाला नाही म्हणण्यापेक्षा मी होच म्हटले असते. तुमच्यासारखा इतका देखणा माणूस, इतका तब्येतशीर, ते माझ्या पांड्यासमोर हलका पडतो ना हो. बरं ऐका ना, हं. काय इकडची तिकडची विषय घेत आहे, चला ना, चालू करू ना आपलं. हा, करू ना. सगळं करू, पण थोडं थांबा ना हो. हो, तुम्हाला बघितलं ना, कंट्रोलच नाही होत हो. हा, अच्छा, कंट्रोल नाही होत का? मी काय म्हणते, हे बघा, सगळं करायचंय आपल्याला. पहिले मला सांगा, एक काम तुमची करा. बायको तुम्हाला प्रेम नाही देत का हो? तोपर्यंत हात तरी दाबा. तुमची बायको तुम्हाला प्रेम नाही देत? अहो तुम्ही वहिनी काय माझ्या त्या थर्ड क्लास बायकोचं नाव मध्ये घेतलं. इतकी सुंदर तर दिसते ती. मग कायची सुंदर, तुम्हाला वाटत असेल सुंदर, एकदम डबकी आहे ती. हो मला का? काय तिच्याकडे बघितल्यावर फील सुद्धा येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. काय तोंडावर कपडा टाकून चालू करावं लागतं काम. जाऊ द्या. मी काय म्हणते, काम तर होतंय ना तुमचं, मग तुम्ही असं का बरं केलं? अहो तुम्हाला सांगितलं ना की माझं ना एकतर्फा प्रेम होतं तुमच्यावर. अच्छा, एकतर्फा प्रेम होतं का? हा, मग ते माझी कधी विचारायची हिंमत नाही झाली. आणि मला त्या दिवशी असा चान्स भेटला ना, वा. पांडे घरी नव्हता, दरवाजा उघडा होता आणि तुम्ही झोपेची गोळी घेऊन झोपलेले होते. अच्छा. मग काय. मग तर तुम्ही मोकाच साधला नाही का? आणि मग व्हिडिओ पण काढून घेतला. वा वा वा. मग टेक्निक आहे बरं का तुमच्याकडे खरंच. टेक्निक म्हणजे अहो माझं डोकं ना लय शार्प चालतं माहितीये का. कधी काय करायला पाहिजे, याचा पुढं भविष्यात काही उपयोग होईल का आपल्याला. हा, असं सगळं काही करावं लागतं. बरं ऐका ना, हा. आवले टाइमपास झालाय आधीच, चला ना चालू करू, नाही तर माझी बायको घरी बोंबा मारल हो. हा हा हा, ठीक आहे. चला ना, या. एकदम तुमचा दरवाजा लावून घेऊ. आवाज कोणाचा येतोय? कोण आहे? रुपाली, अहो, बरं झालं तुम्ही आले. एवढं टाइम लावता का? काय करत होते? अरे काय अजय, काय चाललंय तुमचे? काय करते का तू? तुझ्या बायकोला विचार भाऊ. हे काय चाललंय? हे काय चाललंय? अरे हे आणे ना, मी तुम्हाला अरे विचारलं काय होतं. झालं माहिती का. एक मिनिट, मी बोलेल, तू अरे बोलायचं. तू मिठीत कसं काय होती पण तिच्या? ऐका, अरे, काय झालं? ती काय म्हणत होती, मग म्हणे हे- पांडे नाही का मला प्रेम नाही देत, तुम्ही प्रेम द्या. अच्छा, मी प्रेम नाही देत. असं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास आहे का समोरच्यावर? पण ठीक आहे, तू सांग. हा हा, थांब रे. काय झालं? अहो, मी ज्या दिवशी डॉक्टरांना बोलवलं होतं, मी झोपेची गोळी घेऊन झोपली होती. माझ्या झोपेचा फायदा उचलून याने माझ्यासोबत सगळं काही केलं आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ काढून घेतला आणि आता मला ब्लॅकमेल करून म्हणतोय माझ्यासोबत सगळं काही कर. आता तुम्ही सांगा, मला माहिती होतं ह्या वेळेस तुम्ही घरात आहे, म्हणून मी त्याच्यासोबत इथपर्यंत आले आणि हे नाटक केलं.
की तुम्ही समोर पकडाल आणि ते व्हिडिओ डिलीट करून अरे घ्याल. काय लाज वाटते का तू? म्हणजे त्या दिवशी त्यांनी काय सगळं केलं होतं आणि तू बोलत होती तुम्ही आले का, तुम्ही आले का? हो मला अरे हराम करा, लाज कशी वाटत नाही तुला? शेजारी राहतो ना तू. माझी काही चुकी नाही, तुझी बायको खोटं ती खरं बोलते, ती खोटं- पाहिजे. सोड मी पकडतो तुला. तुला पोलीस मध्ये देईल बरं का? तुला गरज नव्हती काय करायची. व्हिडिओ मोबाईल दे पटकन, मोबाईल काढ, मोबाईल काढ, मला मोबाईल सुद्धा देत डिलीट मार पटकन, डिलीट मारून टाक डिलीट. अरे लाज वाटत नाही ना? बाजूला राहतो ना तू. शेजार धर्माचा असा फायदा घेतात का? याचा फोनच द्यायचा नाही. हा व्हिडिओ डिलीट तर केलाय मी, पण माहित नाही कोणाला. याचा फोन देऊ नको आणि मी पोलीसला बोलत तुझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगतो. तुझं लग्न झालं ना? पण लग्न चला झालं. चला याला पोलिसात अरे नेऊ तुझं आता. लग्न याच्या बायको समोर नेऊ. चल 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 तू आता तुझ्या बायको समोरच दाखवतो.